कोणता 53 झाले होते. 53 श्लोक झाला होता. कुमारमेव ध्येयं ब्रह्मानंदैक तत्परता. माझं फटकं पडलं. तिघच सुखी आहे, बाकी सगळे कसे आहेत? तिघच सुखी म्हणजे कोणते? एक स्तनंदाई मूल, दुसरा सार्वभौम राजा आणि तिसरा ब्रह्मविद्या पुरुष. हे सुखी आहे, बाकी सगळे. मग त्याच्यामध्ये राजे रजवाडे काय म्हणावे ते जे असेल ते आहे ना, ते म्हणजे पंगत असायची ते, आणि पंगत असायची, मार्ग असायचे. मग पंक्ती करता भरपूर समाज जमायचा, काय जमायचा, विद्यार्थी वर्ग वगैरे. आणि पानं असायचे 150 आणि माणसासाठी 1500. मग आता काय करायचं? मग ते मारुतीबा म्हणायचे, म्हणजे काय म्हणायचे, हे पहा 15 अध्याय पाठ असेल तरी उठा आणि बाकीचे बसा. जेवायला कोणी उठायचं? ज्याचा 15 अध्याय असेल त्याने उठायचं, बाकीच्याने काय करायचं? बसायचं खाली. मग ते बाकीच्यांना असं वाटायचं पाठ नाही तरी उठायचे, अध्याय काय नाही तरी उठायचे. म्हणलं कुठे हो म्हणून टाकायचं, काय बिघडलं? ते मरते वा. मग त्याच्यातलं माणसात वाटलं म्हणलं पाठ नाही चाललं. जेवणाचा अधिकारी कोण? नसतं म्हणता येतो का पाठ पाहिजे? त्याप्रमाणे सुखाचे अधिकारी कोण? सगळे का? 3. स्तनंदाई मूल, सार्वभौम राजा आणि ब्रह्मविद्या पुरुष. हे 3 फक्त जगामध्ये सुखी आहे, तद्व्यतिरिक्त सर्व कुमारानेव ध्येयं ब्रह्मानंदैक तत्परा परिष्युक्त वस्वभेद न बाह्यन्नापि चांद्रम. हे सगळं कशाचं वर्णन चाललं आहे? सुषुप्तीचं. काय सांगायचं आहे? सुषुप्तीचंही वर्णन कशाकरता करायचं? आत्माचा आनंद स्वरूप आहे. काय सांगायचं आहे? योगानंद, आनंदाची प्रकरण आहे ना. मग सांगण्याचं का? सुषुप्तीचं वर्णन सुषुप्तीकरता करायचं नाही. सुषुप्तीमध्ये जे सुख होत असते ते सुख, आणि कोणाचं आहे ते? आपण जे काही विषयामध्ये सुख पाहतो ना, विषय सुख घेत असताना आपल्याला सुख होते की नाही? आंबा खातो म्हणा किंवा काही म्हणा, एखादं श्रीखंडाचं भोजन म्हणा, नाही तर आपला बटाटा वडा, सुख होते की नाही? मग ब्रह्मविद्या पुरुषामध्ये आपल्यात काय फरक आहे? आपल्यालाही सुख होते, त्यालाही काय होते? दोघांमध्ये फरक काय? आपल्याला वाटत ते विषयाचं सुख आहे. कोणाचं? आणि ब्रह्मविद्या पुरुषाला माहिती आहे हे विषयाचं सुख नसून आत्माच किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. अरे दोघांमध्ये इतका काय आहे का नाही? आणि आपल्याला वाटते कोणाचं सुख आहे, आणि तत्ववेत्याला कोणाला वाटते ते आत्माच किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. दोघांमध्ये काय? तो का म्हणे खातो आनंदाचे नका तर पडू. सुषुप्तीचं वर्णन विषय नाही, पण काय आहे? सुख आहे. म्हणजे सुख आहे तरी
त्या सुखामध्ये असताना एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. ब्रह्मानंद सुषुप्तीमध्ये काही जाणत नाही तो, सगळ्याचा विसर पडलेला असतो. काय पडलेला असतो? कशाप्रमाणे एक दृष्टांत, साहित्यिक दृष्टांत दिलेला. स्त्री परिपक्ष वेद न बाह्यम न पिजांतरा. स्त्री म्हणजे ग्रामीण दृष्टांत आहे. एखाद्या स्त्रीला आलिंगन देतेवेळी त्या माणसाला जागृतीतलं काही कळत नाही आणि कशाचं काही कळत नाही. त्याला काय पडलेलं असतं, मन मुग्ध झालेला असतो. काय झालेलं असतं काय का नाही, त्याला काही कळते का? आपला दारुड्या माणूस कसा असतो, एक दारुड्या माणूस चालला आपल्या रस्त्याने आणि नागडा चालला. कसा चालला? बरं आहे, जिथे माणूस नाही अशा वाट्याने चालला का? सगळ्या बाया माणसं आहे त्या वाट्याने चालला. आता लाज वाटायला पाहिजे का नाही? लाज वाटते का त्याला? लाजेचाही काय पडला आणि त्याला दुसरं काही दिसत नाही. काय नाही, मग कोण दिसतंय? अरे बाई दिसत असते. काय भूतकाळ आठवते ना, त्याप्रमाणे त्याला जागृतीतले काही दिसत नाही आणि स्वप्नातले काही. जागृती म्हणजे बाहेर आणि स्वप्न म्हणजे अंतर. या दोघांचा काय पडलेला असतो? असं सगळ्यात आहे ना. माणसाला मोह पाडणारा मॉडेल कोणतं असेल तर ईश्वराने निर्माण केलेली स्त्री. रावाने कोणाला बोलला? हे सगळे हे तुमचे काय म्हणतात हे सगळे असंच आहे बघा. हे सांगण्यासारखं नाही आपलं. मग त्या स्त्रीला आलिंगन देणाऱ्या पुरुषाला बाहेरचंही काही दिसत नाही आणि आतलंही काही. हा दृष्टांत इथे घेतलेला आहे. स्त्री पक्षवत वेद न बाह्यम नापी चांतरा. आतही दिसत, बाहेरचे दिसत नाही. कोण चाललं आहे काही नाही, अलीकडे काय आहे हे असंच चाललेलं आहे बघा. त्याचे परिणाम जास्त विवरण करून सांगायला नको. हा आपला काही साहित्याचा पाठ नाही, हा पंचदशीचा पाठ. साहित्याच्या पाठात काय असतं? सगळं एखादी कादंबरी असते, तिला बोल नाही काय नाही, शेंडा नाही. सकाळच्या प्रहरी वेळ होती आणि सूर्य उदयाला येऊन राहिलेला होते आणि कोणीतरी सावली पडली होती. ती सावली कोणाची होती म्हटलं? तरुणबाईची होती. झालं कादंबरीला सुरुवात. आणि त्याच्यावर ते सिनेमे काढले जायचे बा. कादंबरीवर काय काढतात? मग त्यांना बरं एकाने विचारलं, म्हणलं का हो तुम्ही सिनेमा आहे याच्यात नाच ठेवण्याचं कारण काय? काय संबंध आहे नाच ठेवण्याचा? हे कोणताही सिनेमा असू दे त्याच्यात काय असते? मला नाच असण्याचं कारण काय? मग त्यांनी सांगितलं, म्हटलं लोक भुलवण्याकरता बरं का, सिनेमा नाही. मग लोक भरवण्याकरता त्या सिनेमामध्ये बायाचा काय पाहिजे? नाच पाहिजे. असं शुद्धपणा संपला. काय काय कोणती जाहिरात पहा त्याच्यात काय असते? आणि इकडे सरकार सांगते गुन्हेगारी जगत काय करा, कमी करा. कमी होते का वाढते? काय काय हे सगळं काय बॅनरमध्ये काय असते? सगळं माणसाचं चित्र असण्याच्या ऐवजी बाईचं चित्र काय करते? दृष्टांत समजत. बरं आहे आपली वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून चांगलं आहे आणि शाळेमध्ये काय होते कळत नाही. कसं होतं हे होतं. मग आता ती प्रथम मोडत चालली. पूर्वी काय असायचं, मुलीची शाळा वेगळी आणि माणसाची शाळा. आता कुठं राहिलेलं आहे?
आता सगळी एकत्रीकरण आहे. कोणतं करण आहे तरी पण थोडी प्रथा चांगली आहे अजून आपली, ज्यांनी सांभाळलेली आहे कोणी आपल्या धार्मिकता लोकांनी. आपल्यामुळे कीर्तन जरी असलं तरी बायाचे विभाग वेगळा, माणसाचा विभाग. आणि एखाद्याच्या राजकारणी माणसाच्या व्याख्यानामध्ये काय बाया वेगळ्या माणसं वेगळी असते काय नव्हे. पूर्वी ते जे काही आराखडे होते ना तेच पावित्र्य जायचं काय जायचं. म्हणजे आपल्या संस्थेमध्ये लोक थोडे नाव वगैरे ठेवतात. ते म्हणजे मुलाला शिकवतात, मुलीला का शिकवत नाही, तिला काही अक्कल नाही का. माणसालाच काय मुलालाच काय देतात तुम्ही. बायाने काय बाया का वाजू शकत नाही का, कीर्तन करू शकत नाही का, सांगू शकत नाही का, परीक्षा पास होत नाही. किंबहुना मुलापेक्षा मेरिटमध्ये येणाऱ्या मुली जास्त असतात. विभाग आहे अचानक आहे. पण आपली घटना कशी आहे मुलीची ते काही नाही बघा. एकाने पत्र पाठवलं होतं म्हणा तुम्ही मुलीला का देत नाही. आम्ही सांगितलं आमच्या घटनेत नाही. आणि एकदा अपकीर्ती झाली म्हणजे भरून निघत. त्याच्यापेक्षा अगोदरच सावध असलेलं जाऊ दे. हे तुमच्या दृष्टांत आला म्हणून सांगितलं याच्यामध्ये. मग त्याला स्त्रीला आलिंगन देणाऱ्या माणसाला समोरचंही काही दिसत नाही, आतलंही. त्याप्रमाणे सुषुप्तीमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये काहीही आठवत नाही, केवळ सुख असते. कोणती अवस्था असं म्हणजे जागृतीतला कशाचाही संबंध नाही. जागृतीमध्ये मला भूक लागली आहे, ताण लागलेली आहे नाही का, एखादा बेंड ठसठस करायला लागला आहे, कुठपर्यंत जागृतीत आहे तोपर्यंत. आणि एकदा झोप लागली म्हणजे कुठे भूक जाते आणि कुठे काय जाते, कुठे दुःख जाते, सगळ्याचा काय पडला असतो. आणि केवळ सुख असते. गोड वर्णन झालेलं आहे. विद्यारण्य सुश्रुतीतल्या वरात सुखाचं काय करतात अवस्थेचं वर्णन. श्रीपक्षवत वेद न बाह्यम नापीच्या अंतरा. बाह्य म्हणजे काय आणि अंतर म्हणजे काय याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये करतात. आता बाह्य म्हणजे काय ना अंतर म्हणजे काय. 55 श्लोक. बाह्यम नत्यादिदम वृत्तम गृहकृत्यम तथांतरम अंतताचारणम जागरणम बाह्यम नाडीस्थ स्वप्नांतरा. बाह्यम रथ्याधिकम नाही का, स्त्रीला आलिंगन देणारा पुरुष त्याला बाह्य. रथ्याधिकम म्हणजे राजाची मिरवणूक चालली आहे, हे चालली असताना सुद्धा काय होत नाही, दिसत नाही. कारण ती अवस्था आहे. तरी काय चाललेली आहे, मिरवणूक चालली आहे, त्याला काय दिसत नाही. गृहकृत्यम तथांतरम. त्या बाईला आतले सुद्धा काय होत नाही. घरामध्ये काय चाललेलं आहे याचंही काय नाही. घर म्हणजे आत आणि रस्ता म्हणजे बाहेर. बाहेरचंही काही दिसत नाही आणि आतलंही काय होत नाही. आता हे लावतं जीवाच्या बाबतीमध्ये. कोणाच्या बाबतीत हा झाला दृष्टांत. सिद्धांतामध्ये बघा तथा जागरणम अन्नाडिस्थम स्वप्नांतरा. त्याप्रमाणे झोप लागलेल्या माणसाला जागृतीमध्ये काय चाललेलं आहे याचा काय पडलेला असतो. त्याला काय माहिती. सारा चोर घर लुटून नेतो काय नेतो तरी हा स्वस्त झोपलेला असतो. बाह्य काय चाललेलं आहे तर त्याला काय नाही. बरं अंतरम स्वप्नाच्या अंतरा.
आता स्वप्न पडलेलं आहे का त्याला? आणि स्वप्न पडलं ते स्वप्नातले जाणत नाही तो, आणि बाह्य सुद्धा काय करत नाही. इतका सुषुप्ती अवस्थेमध्ये ताण आत्म्य पावलेला असतो. बाह्य दिसत नाही. दारुड्या माणूस नाही का किती ताण आत्म्य पावलेला. बाहेर चालले, ऐकलेली आहे गोष्ट तुम्ही. दारुडे 2 आपले चालले होते, त्याच्यात एक दारुडे नाकडा होता काय होता. मग ते दुसरं दारुडे, मग त्यांनी पाहिलं, म्हणलं अरे काही कळतं का तुला? तर दारुड्याच विचारतो. कोण विचारतो? दारुड्याला विचारतो. म्हणलं काही कळतो का तुला? खुशाल चालला. हा बाया माणसं आहे, काही लाच तरी आहे काही त्याचा. म्हणलं घे की कपडे. म्हणून आपले कपडे कोणाला दिले? त्या नाकड्याला दिले. पण हा काय झाला? मी नाकडा झालो याचं त्याला काय नाही. दारू सर्वच आहे. वाक्यात काय परिसुद्ध मदिरामानंदा एक श्लोक आहे वगैरे. मदिरामानंदा म्हणजे मदिरेने युक्त असलेल्या पुरुषाला कशाचीच जाणीव होत नाही. वासव येता परिकृतो मदिरामानंद, भागवतामध्ये श्लोक दिला आहे. तथा जागरणम आणि नाडीस्थम स्वप्नांतर. जागृती अवस्थेमधले त्याला विस्मरण होतं, आणि स्वप्नातल्या अवस्थेचं त्याला काय होतं? विस्मरण. सुषुप्तीमध्ये पितापित सुप्तो अपितो इत्यादी जीवत्व वारणात सुप्तो ब्रह्मणो नो जीव संसारित्वामी क्षणात. पितापी सुप्तो. सुप्त म्हणजे सुषुप्तीमध्ये. कोणत्या अवस्थेमध्ये? झोपेमध्ये. सप्तमी आहे ना, सुसुप्त. पितापी जागृतीमध्ये बाप आहे. जागृतीमध्ये कोण आहे? सुषुप्तीमध्ये आहे का पिता? जागृतीमध्ये बाप आहे. झोप लागल्यानंतर जीवत्व वारणा. वेदांताचा सिद्धांत आहे. झोपेमध्ये काही नाही, जीवत्व नाही. तुमच्या स्वप्न आणि जागृतीमध्ये जीवत्व आहे, पण झोपेमध्ये काय नाही, ब्रह्मरूपत आहे. पण आवृत ब्रह्मरूपत आहे. कोणते? केवळ आनंद आहे का नाही? मग तिथे जीवत्व नाही. जीवत्व म्हणजे दुःख, आणि दुःख म्हणजे जीव. आपण कोण आहोत? ब्रह्मदेव तरी आणि इंद्र तरी, दोघांनाही काय आहे ना, इतकंच आहे. विषय सुखामध्ये फक्त विषमता आहे. ते भोग अलौकिक विषयाचा भोग आहे. कुठे? आपल्याकडे जर्सी गाय तिकडे, आपल्याकडे येड्या बाबरी. आपल्याकडे साधं पाणी देते, आणि तिथल्या नट्या काय विचारूच नका. त्याच्यातच गुंग आहे इंद्र सगळा. ते मामासाहेब सांगायचं, इथे असणाऱ्या नट्या असतात ना, काही नट्या आणि स्वर्गामध्ये नाही का नाच करत असताना ताल चुकल्या, काय चुकल्या, आणि जोर रागावला बा इंद्र. जा म्हणला तुम्ही इथे राहण्याच्या लायकीचे नाही, मृत्यूलोकात जा. आणि त्याच म्हणलं मृत्यूलोकात आहे. सगळे हाकलून दिले. मुक्ती कुठं आहे? काय नाही. स्वर्गात जा का, इंद्र लोकाला जा का, कोणत्या वैकुंठ. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावं. नारायण नामे आणि कीर्तनी आनंद. मनुष्य द्यावं. मग मृत्यूलोक दिसायला जरी असला, साध्याच्या दृष्टीने कसं आहे? योग्य आहे. कलियुगा माझी करावे ते नाही नारायण. मग जीवत्व वारणात
सुसुप्त ब्रह्मरूप जीव हा. जेव्हा सुषुप्तीमध्ये जीव नाही, कोण आहे? ब्रह्म आहे. पण त्या कालापुरता, कोणत्या कालापुरता? पुन्हा जागृती लागली तसाच आहे. सुप्त ब्रह्मयोनो संसारित्व मी क्षणात. कोणताही संसार धर्म सुषुप्तीमध्ये नाही. जागृती झाला तर पुन्हा सारा संसार पुन्हा त्याच्यामध्ये आहे का? जी म्हटलं संसारित्व आहे का? केवळ सुख आहे ना तिथे. कोणता तरी संसार धर्म आहे का तिथे? झोपेतल्या माणसाला भूक लागत असते का? ताण लागत असते का? ठणठण करत असतो का? कोणाचा द्वेष नाही, कोणाचा काही नाही, मत्सर नाही, काही नाही. पण ती आवृत अवस्था आहे. कोणती? त्याच्या पुढची अवस्था म्हणजे समाधी आहे. कोणती अवस्था आहे? समाधीमध्ये या सर्व आहे. पण सुषुप्ती जी अवस्था आहे काही कालापुरती आहे. पुन्हा आणखी जागृती झालं का जीव जसाच आहे तसाच, नाही का? एकदा माणसाला 2 लाख रुपये पगार मिळाला की आनंदाला पारावार नाही. आणि 15 दिवस गेले की पुन्हा जसाचे आहे. देता का म्हटलं 5,000 रुपये उसने पुन्हा जसाचे आहे. त्याचं वर्णन इथं केलेलं आहे म्हणून सांगितलं. म्हणून सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव नसून किंवा स्वरूप आहे, तो ब्रह्मरूप आहे. मला ब्रह्मरूप अवस्था म्हणजे कोणताही संसार धर्म त्याच्या ठिकाणी नाही. हे सगळ्या संसार धर्माचा नाही का? 3 शरीराच्या ठिकाणी होणारा अभिमान, त्याच्यापासून होणारे नाना प्रकारचे, याला संसार म्हणायचा. पितृत्वाभिमानो यद सुखदुःख करही तस्मिनपगणे तीर्थे तिची तीर्ण सर्वांचोकान भवते. पितृत्वाद्यभिमानो, या दुःख सुख आहे. माणसाच्या सुखाला अथवा दुःखाला कोण कारणीभूत आहे? पितृत्वाद्य अभिमान. आपल्याला जो काही पितृत्वाधिकाचा काय असतो, कोणाला कशाचा, कोणाला कशाचा, कोणाला कशाचा. बाई असेल तर तिला आपल्या पतीचा अभिमान असतो. कोणाला मुलाचा अभिमान, कोणाला पित्याचा अभिमान, कोणाला देहाचा. या सर्वाला कारणीभूत कोण आहे? अभिमान. अभिमान हा दुःखाला काय आहे? सुषुप्तीमध्ये कुठे अभिमान आहे का? पितृत्वाद्य अभिमान सुखदुःख करायचा, हा सुखाला आणि दुःखाला काय आहे? इथले करी देव ऐके वचन सगुण अभिमान जाळी माझा. अभिमान घातक आहे. दादात्म्य सुटणे म्हणजे काय? जर देहाचा अभिमान सुटला, देह सुटलो की अभिमान सुटतो. आणि अभिमान हा सगळ्या दुःखाला काय? एकदा अभिमान घेतला म्हणजे मग हे होतं. काही संबंध नसतो सुख दुःखाला. लग्नामध्ये काय काही संबंध नाही. तर बाईचा काय घेतो? अभिमान घेतो. आणि परिणाम आजारी बाई पडते, डॉक्टरकडे कोण जातो? आजारी कोण पडते? डॉक्टरकडे कोण जातो? काही संबंध आहे का? अभिमान आहे. काय आहे? आणि तेच घटस्फोट झाला असेल तर मग काय संबंध आहे? बाई गेली का अभिमान गेला. मग सर्व मग आपल्याला देहा परी देहा या देहा परी उदास आहे या परी उकिता जायचा बिडारी. ज्ञानीपुरुषाची अवस्था तरी तो या देहावरी कसा असतो? उकिता जायचा वेळ. उष्णा आणलं भांडं, त्याच्याविषयी आपुलकीपणा असते का? ज्याचं त्याला काय करतो? काम संपलं. म्हणून तस्मिन बघते तीर्ण. तो अभिमान जर गेला तर आपाप घेते म्हणजे अभिमान झाले. आणि सर्वान शोकान भवते. सर्व शोकाची काय होते? निवृत्ती होते. मुळात कोण घ्या? मग तत्वज्ञानाने काय जात असतो? देह जात असतो का? त्याच्याविषयी असलेला अभिमान. ज्ञान काय करतं? देह जसाच आहे. मग काय जाते? त्याच्याविषयी घेतलेला
अन्न तो नळिकेवरवणी उठला शुकशाखे. आतापर्यंत अभिमान आज बंद आहे आणि अभिमानाची निवृत्ती होणे आज काय आहे? मुक्त व्हा. सुषुप्ती काले सकले विलीने तमसा व्रता सुखरूपमेव इति ब्रूते यथर्वणी श्रुती. सुषुप्ती काले सकले विलीने तमसा. कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था. त्याच्यामध्ये सगळ्यांचा लय झालेला असता. इंद्रिय वगैरे डोळे असून पाहत नाही, कान असून पण सगळ्या इंद्रियाचा काय झालेला आहे? लय झालेला आहे. कशामध्ये? अज्ञानामध्ये. तमसावृत्ता म्हणजे अज्ञानामध्ये. अज्ञान मानावं लागतं नाही. कारण तिन्ही अवस्था कोणाचं कार्य? अविद्येचं कार्य आहे. जागृती, स्वप्न आणि या सगळ्या अवस्था आहे कोणाचं काय? अविद्या. अविद्या जोपर्यंत आहे या तिन्ही अवस्था माणसाला आहे. पुढच्या ज्या अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये अविद्या नाही. ज्ञानाने अविद्येचा काय झालेला आहे? विराट झालेला आहे. जीवनमुक्त अवस्था अभिमान आहे का? ब्रह्मज्ञानाने तिचा काय झालेला आहे? बाध झालेला आहे. यस्य नाम कृतो बुद्धिर्यस्य न लिप्यते अथवा सही मानला. मग त्यांच्याकडून काही जरी कृत्य घडलं त्याच्यापासून पापही नाही काही नाही, लागून येतो पाप, अशी एक अवस्था आहे. मग सुषुप्तीमध्ये सर्वांचा विलीन झालेला असते. अज्ञानामध्ये सुखरूपम येव इति ब्रूते यथर्वणी श्रुती. केवळ सुख असते असं कोण सांगते? अथर्वणी श्रुती म्हणजे अथर्ववेदामध्ये आणि असं सांगितलेलं आहे. सुखरूपत्वम येव इति मध्ये केवळ काय आहे? सुख आहे. असं खूप सांगणारी कोण आहे? श्रुती आहे. अथर्वणी श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. सुखमाप्साप्सम नवेद किंचिदवेदिशम इथे सुप्ते सुखाज्ञाने परामृषे. म्हटलं कशावरून सुखच आहे हो? कुठे? सुषुप्तीमध्ये. जागा झालेला मनुष्य सांगतो. काय सांगतो? मी सुखाने झोपलेलो आणि काही जाणत नाही. याचा जरा अनुभव आलेला असला, अनुभवाशिवाय स्मरण येईल मग तो निरून उठलेला मनुष्य. सुखम अमापासून मी सुख अमापासून सुखाचा अनुभव घेत होतो. नवे किंचित अविदेशन काही जाणत. कोणत्या अवस्थेतलं वर्णन आहे? मी केवळ सुखरूप होतो आणि काय नवे किंचित अविदेशन. सुखाशिवाय मला दुसरं काहीही माहिती. इथे सुप्ते सुखाज्ञाने परामृषती उत्थिता. उत्थिता म्हणजे जागा झालेला मनुष्य. सुषुप्ते सुखाज्ञाने सुषुप्तीमध्ये घेतलेला अनुभव कोणता? मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. केव्हा सांगतो हे? तिथं घेतलेलं आहे. परामृषती उत्थिता. उत्थिता म्हणजे जागा झाल्यानंतर तो सांगतो. ज्या अर्थी तो म्हणतो की मी सुखाने झोपलेलो होतो, काही जाणत नव्हतं, त्या अर्थी सुषुप्तीमध्ये याचा अनुभव आलेला. विना अनुभवच नाही त्याचं स्मरण होऊ शकत. ओवीच पाठ केले नाही. आपण काही ब्रह्मदेव आहो का? न पाठ करताना आलो. पाठ करूनही काय होत नाही. मग ज्या अर्थी ओवी आठवते त्या अर्थी त्याचे संस्कार असले. मग ज्या अर्थी तो म्हणतो मी सुखाने का झाले होतो, काही जाणत नव्हतं, यावरून हे सिद्ध होते की सुषुप्तीमध्ये काय आहे? सुख आहे. हेच क्रमाक्रमाने त्याचं खोलून खोलून काय करतात. इतका विचार विज्ञानात सुद्धा नाही, तेवढा अध्यात्मामध्ये आहे. मग ते हेच पुढे आणखी त्याचं वर्णन आहे. मग 29वा 59वा आकडा कसा आहे झालेला.